इतकं जबरदस्त आंदोलन होतं. काल तुम्ही जे निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये काही बदल झाले पाहिजे असं तुम्ही जे सूचक विधान केली होती, त्यालाच फडणवीसांनी त्याबाबत म्हटलं की निवडणूक प्रक्रियेत नक्कीच बदल झाले पाहिजेत आणि कोणी जर सुधारणांचं बिल आणलं तर आम्ही त्याचं स्वागत करू. नाही, बिल कशाला पाहिजे? अख्खा देश मागणी करतोय. सगळ्यात पहिली सुधारणा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. ही भारतीय जनता पक्षाची मूळ मागणी आहे. सगळ्यात आधी जी मागणी आहे ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. दुसरी मागणी आहे की जो पक्षांतर विरोधी कायदा आहे त्यातलं जे 10th शेड्यूल आहे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. ती होत नाही आहे सोयीनुसार. भारतीय जनता पक्षाच्या या 2 मागण्या जरी पूर्ण झाल्या आणि विधान परिषदेसारख्या ज्या निवडणुका आहेत त्यासुद्धा खुल्या मतदान पद्धतीनं व्हायला पाहिजे, म्हणजे घोडेबाजार थांबेल. आणि एका चिन्हावर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा आणि सरकार बनवायचं आणि त्याला राज्यपालांचं समर्थन मिळवायचं आणि त्या गुन्ह्यामध्ये विधानसभा अध्यक्षांना सुद्धा क्राईम इन पार्टनर म्हणून सहभागी करून घ्यायचं, हे एकदा थांबलं ही निवडणूक सुधारण्याच आहे. विधानसभा अध्यक्षाला कोणते अधिकार असता कामा नाहीत अशा प्रकरणात, कारण विधानसभेचा अध्यक्ष हा राजकीय पक्षाचा चमचा असतो. त्याची नेमणूक तो आमदार म्हणून निवडून येतो एका पक्षावर आणि तोच पक्ष त्याला विधानसभेचा अध्यक्ष करतो. महाराष्ट्राला आम्ही पाहतो हे. तुम्ही काल घोडेबाजाराचा जो आरोप करताय त्याला फडणवीसांनी एक विधान केलं की माणसं प्रेमाने जिंकता येतात, पैशाने नाही. मग 50-50 कोटीचा काय प्रकार होता? एवढं प्रेम असेल, 50-50 कोटी प्रेमाने देणार असतील तर ते 50-50 कोटी जे काही हजारो कोटी आहेत ते इतरांनाही पाठवून द्या ना प्रेमानं. जे तुमच्या पक्षाबरोबर येणार आहेत सरकार बनवण्यासाठी त्यांनाच 50-50 कोटी कशाला? या राज्यामध्ये खूप गरीब लोक आहेत अजून, ज्यांना पैशाची गरज आहे. त्यांच्यापर्यंत पैसे पोचवा तुम्ही. प्रेमाने काय जिंकताय तुम्ही? राऊत साहेब, आपण बघितलं वरळी डोममध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय लाईव्ह कॉन्सर्टमध्ये. मला माहित नाही हा विषय. सुप्रिया सुळेंनी काल म्हटले की माझ्याकडे पुरावे आहेत घोडेबाजाराचे, मी सादर करू शकते. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की आमच्याकडेही तुमच्या 1000 गोष्टी आहेत. मग 1000 गोष्टी आहेत, मग त्या 1000 गोष्टीचे पत्ते पिसत बसा. या तुम्ही समोर बसा, आम्ही समोर बसू. दुसरं काय काम नाही ना महाराष्ट्रामध्ये. तुमच्या 1000 गोष्टी, आमच्या 1000 गोष्टी, तुमच्या 1000 गोष्टी, आमच्या 1000 गोष्टी, कसला खेळ चालला या राज्यामध्ये? घोडेबाजार झाला विधान परिषदेमध्ये, हे मान्य करा. बिनविरोध निवडणुका घेण्याचं काही कारण नव्हतं. त्यासाठी एका दिवसात 150 कोटी रुपये खर्च झाले. हे कशाकरता झाले? हे पैसे कोणी आणले, कुठून आले? हे चंद्रशेखर बावनकुळ्यांना माहिती आहे, देवेंद्रजींना माहिती आहे, मिंदे गटाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या पक्षाचे नेते आहेत वैभव नाईक यांना